थर्मोडायनेमिक्स प्रॉपर्टी क्या है? वो प्रॉपर्टी है जो सिस्टम को क्या कर रही है बेटा? डिफाइन कर रही है. सिस्टम को क्या कर रही है? डिफाइन कर रही है. सिस्टमला जी डिफाइन करायली त्या प्रॉपर्टीला म्हणायचं थर्मोडायनेमिक प्रॉपर्टी. की सिस्टम आहे काय. मग सिस्टम दोन प्रकारची प्रॉपर्टी घेऊन येते. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणा कुणाला म्हणायचं? द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन. किस पर निर्भर कर रही है? डिपेंड्स किस पर है? क्वांटिटी ऑफ मॅटर. क्वांटिटीचा अर्थ काय? ते नाही काय क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर. क्वालिटी क्वांटिटी जसं आपले क्वालिटी बी एक नंबर आहे आपली, क्वांटिटी बी नंबर. म्हणून तर आपण काय म्हणतो यावंच लागते दर्जेवर क्लासेसला. बरोबर. रविवारी सुट्टी नाही. खाली इतके असते फिरून जाते बरे. फिरून जाते सगळ्यात जाते. लाजून इकडे मुलीला जाते. माणूस लाजते. अरे तुम्ही डॉक्टर झाल्यावर पुन्हा हे व्हिडिओ बघताना माहिती मोठे झाल्यावर आधी काही झाल्यावर तुम्ही 40-50 वर्ष झाले तुम्ही तुमच्या लेकरांमध्ये हे बघ मी हे बघ हे तुम्ही पप्पा इथे बसले. मी आता शाहूला कुठे दाखवतो म्हणतो असतो. शाहू इथे कुठे दाखव. मी 2001 चा फोटो माझा काल टाकला तर इंस्टाग्राम बघितला असतो. 2001 चा. तुम्ही भविष्यात बनणार ना म्हणून हे पडायचं जाऊ दे. ते हे सांगितलं की ते नाही का हॉटेलवाला म्हणते आज इतके आणले तितके आणले म्हणून मी दाखवले आम्ही किती आणले. अमाऊंट ऑफ मॅटर पे निर्भर कराय. क्वांटिटी अमाऊंट ऑफ मॅटर वर निर्भर करत असेल किती प्रमाणात घेतले तर त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता बघू आपण दोन. इथं मी काय केलंय 5000 ml पाणी घेतले. किती घेतले? आपण चहा बनवायचं ठरवलं. आज नागपंचमी निमित्त सगळ्यांना चहा पाजायचा आहे. किती? 5 लिटर पाण्याचा चहा पाजायचा आहे. 5 लिटर दुधाचा चहा पाजायचा आहे. ठरवलंय. आणि इकडे एक दुसरी सिस्टीम घेतली. याला बी सिस्टीम म्हणा, याला ए सिस्टीम म्हणा. आणि याच्यामध्ये आपण 50 ml पाणी घेतलंय. राईट. दोन सिस्टीम घेतल्या. आता मॅटर किती? याच्यात जास्त आहे, याच्यात मॅटर कमी आहे. त्याच्यावर जर निर्भर करत असेल तर त्याला काय म्हणायचं? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हे मॅटरवर डिसाइड व्हायला की हे प्रॉपर्टी कशी असणार आहे. मॅटरवर फॉर एक्झाम्पल व्हॉल्यूम मॅटरवर डिसाइड करायची. 50 ml 500 ml दोघं सारखे का व्हॉल्यूम दोघांचा? नाही. त्याच्यानंतर मास त्या मॅटरचं वस्तुमान किती येते. नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोल n. सांगा मला नंबर ऑफ मोल n म्हणजे काय? कंट्रोल नंबर. 12th लेक्चर शिकवलं होतं आपण. गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर मास. बरोबर आहे. हे 50 ml चं गिवन वेट आहे आणि याचं किती आहे? 5000 ml चे. समजायले का? हे नंबर ऑफ मोल चेंज होणार आहे दोन्ही सिस्टीम साठी अलग अलग. म्हणजे ह्या दोन सिस्टीम वर फरक पडला. कुणामुळे पडला? की किती प्रमाण आहे त्याच्यामुळे पडला. म्हणजे किती प्रमाण घेतले हे ठरवते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कोणत्या बाबतीत? व्हॉल्यूम, मास, नंबर ऑफ मोल, इंटरनल एनर्जी. पुढे येणारे कन्सेप्ट आहे सगळ्याची इंटरनल एनर्जी. इंथाल्पी, हीट एनर्जी, एंट्रोपी, गिब्स फ्री एनर्जी, वेट आणि एरिया. काय या दोघांचं वेट सारखं असणार आहे? नाही. का? क्वांटिटी अलग अलग आहे. क्वांटिटी अलग अलग आहे. वेट वर परिणाम झाला. दोघांचा एरिया सारखा असणार आहे. 5000 लिटर पाणी घ्यायला मला टाकी लागेल, ड्रम लागेल मोठा. आणि 50 ml पाणी घ्यायला छोट्या वाटीत बाउल मध्ये घेऊ शकतो 50 ml. आणि 5000 साठी मला बघा खाली हजारचा ड्रम आहे. सॉरी लिटरचा आहे ना, ml 5 लिटरचा मोठा ड्रम लागेल. तर ही प्रॉपर्टी जी संख्यावर प्रमाण करायली किती घेतलंय, किती प्रमाण आहे, क्वांटिटी किती, याच्यासाठी एक्सटेन्सिव्ह. आता क्वांटिटीवर परिणाम करत नाही. द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन डज नॉट डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर. अमाऊंट ऑफ मॅटर ना आम्हाला फरक पडत नाही. किती काल कापलेत, किती आज कापलेत, काही फरक पडणार काही फरक पडणार काय. आपण काय नॉनव्हेज खातात नाही, आपण व्हेजिटेरियन, आपल्याला काय फरक पडणार. तिकडे ते काही करणार दुनिया करणार. ओके. आपण इथं आपल्याला तीच चपाती आहे, तीच भाजी आहे, तीच वरण आहे. टेम्परेचर. मला सांगा ह्या दोन्हीला आप जेव्हा दो सिस्टीम ले लिया ज्या अमाउंट ऑफ मॅटर वर परिणाम करत नाही. सिस्टीम ए, सिस्टीम बी. याच्यात किती पाणी घेतलं होतं? 5000 ml. याच्यात किती घेतलंय? 50 ml. आता ही सिस्टीमला ए म्हणा, ह्या सिस्टीमला बी म्हणा. ए आणि बी. सिस्टीम ए आणि सिस्टीम बी. मला सांगा सिस्टीम ए आणि बी बाहेर ठेवून दिली आपण, बाहेर परांड्यात.
सिस्टीम ए आणि सिस्टीम बी, म्हणजे आम्ही 5 लिटर पाणी ठेवले आणि आम्ही एका वाट्यामध्ये 50 ml पाणी ठेवले. काय तापमानामध्ये फरक पडणार आहे दोघांच्या? काय जास्त पाणी घेतलं म्हणून जास्त गरम आहे? गरम तर करायचं ना कोणाला. आता रूम टेम्परेचर जितना है दोनों का भी रूम टेम्परेचर उतना ही रहेगा. समझ में आ रहा है? रूम टेम्परेचर मग या क्वांटिटीवर फरक पडला का? नाही. दुसरं प्रेशर, याच्यावर ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे जितकं याच्यावर तितकंच याच्यावर काही फरक पडणार नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, जर एखादा इकडून असा किरण टाकला इकडून एक किरण टाकला काय बदलणार आहे का? काय फरक पडणार आहे का? म्हणजे ह्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या इकडे बॉइलिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट ह्या क्वांटिटीनं फरक पडत नाही. एक्झाम्पल साठी सांगतो. याला गरम करायला सुरुवात केली, पाण्याला पाणी जास्त आहे गरम करायला सुरुवात केली, इसका बॉइलिंग पॉइंट आएगा 100 डिग्री सेल्सियस. कितीला बॉईल व्हायला ते 100 डिग्री सेल्सियस ला कंप्लीट लिक्विड लेवल वेपर लेवल मध्ये कन्वर्ट व्हायला. आणि हे 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 सेम 100 डिग्री. म्हणजे आम्ही पाणी जास्त घेतलं काय आणि पाणी कमी घेतलं काय आम्हाला फरक पडला सर. पण याला गॅस जास्त गेला ना, बरोबर बाळा. मग इथे ते हीट, गॅस जास्त गेला, उष्णता जास्त लागली, ते हीट कुठे एक्सटेन्सिव्ह मध्ये, कारण इथे क्वांटिटीवर झालं. इथे जास्त गॅस लागला, 2 गॅस खर्च झाले, इथे एकच गॅस मध्ये काम झालं. समजलं? म्हणजे याच्यावर बॉइलिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंटचा काही परिणाम होणार. बर्फाचा गोळा घेतला एवढा, फार मोठी लागलेली बर्फाची, लग्नामध्ये येते ना स्लॅब बर्फाचा, आता नाही येत, जुन्या काळात यायचा. आणि एक छोटा आहे, आता पोलीस लोक वापरतात बर्फ, झोप येते त्याच्यावर. काही काही लोकांना आवडते झोप येते, चेक झोप येते, सबके देतात ते ना, मालिश आवडते, लय भयंकर असते. मोठा एकदम आला स्लॅब, फार मोठा स्लॅब आणला आणि हा छोटा एकदम असा आपला फ्रीज मधला बर्फ काढला एकदम छोटा. मला सांगा दोघांचा मेल्टिंग पॉइंट कसा असणार आहे? सारखाच असणार. याला बाहेर ठेवून दिले ह्या बर्फाला आणि ह्याला फ्रीज मधून बाहेर ठेवून दिलं की दोघांचंही लिक्विड मध्ये रूपांतर सारख्याच टेम्परेचरला होणार आहे. म्हणजे मेल्टिंग पॉइंट वर क्वांटिटीचा काही परिणाम होणार नाही. क्लियर? समझ में आ गई बात सभी को? तो एक्सटेंसिव मॅटरवर डिपेंड, एक्सटेंसिव्ह मॅटरवर डिपेंड, इंटेन्सिव्ह मॅटरवर डिपेंड नाही. मग आता परीक्षेला प्रश्न येते, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. याचा अर्थ आम्हाला इथं पाठ करावा लागणार, ह्या 10, याचा अर्थ ह्या 14 पाठ करावा लागणार. नीटला प्रश्न तसा आहे, सीईटीला प्रश्न तसा आहे आणि बोर्डाला काय प्रश्न येते लिहून देतो तुम्हाला.